आदर्श ज्ञानेश्वर गवळी 8,000ची नोकरी करत होतो. माझी स्वप्न मोठी असल्यामुळे मला व्यवसाय करायची खूप इच्छा होती. त्यामुळे मी पाटील कट्टा चहाचा व्यवसाय सुरू केला. माझ्याकडे त्यावेळी पैसे नव्हते. मी माझे शेजारी यांच्याकडून मी थोडेसे भाऊ यांच्याकडून पैसे उसने वगैरे करून मी हा व्यवसाय चालू केला. जर रतन टाटा सर चहा विकू शकतात, अनिल अंबानी सर चहा विकू शकतात, तर आपण का नाही विकू शकत? ह्या प्रकारे मी विचार केला आणि मी चहाच्या व्यवसायात उतरण्याचा विचार केला. पाटील कट्ट्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 32 शाखा आहेत आणि एक उत्तम प्रकारे चालत आहेत. उत्तम प्रकारे लोकांना प्रोडक्ट एकदम खूप आवडतं आहे. लोक 10-10, 5-5, 10-10 किलोमीटरहून लोक चहा पिण्यासाठी पाटील कट्ट्यात येतात. जे फ्रँचायझी ओनर आहेत तिथले त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं. ते समाधान पाहून मला खूप आनंद होतो. तो आनंद मला म्हणजे दुसऱ्या कशातच मिळत नाही. पाटील कट्टा चहा स्टार्टिंगला मी चालू केला. माझं पुढचं फ्युचर प्लॅनिंग आहे वडापाव आणि मिसळसुद्धा चालू करायचं. मार्केटमध्ये येताना खूप अडचणी असतात. स्टेप बाय स्टेप आलं तर एक व्यवसायासाठी उत्तम असतं. स्टार्टिंगला आम्ही स्वारगेटला हिराबागला एक आउटलेट चालू केलं. म्हणजे मी प्रथम बारामतीत चालवलं आउटलेट. स्वतः मी प्रॉपर प्रोडक्ट बनवलं. लोकांना प्रचंड आवडलं प्रोडक्ट. त्यानंतर मी पुण्यातमध्ये शिफ्ट झालो कारण मला फ्रँचायझी मॉडेलमध्ये फ्रँचायझी बिझनेसमध्ये यायचं होतं. लिमिटेशन्स होते मला एका आउटलेटमध्ये, पण मी फ्रँचायझीमध्ये आलो तर मला लिमिटेशन्स नव्हते. आज टोटल 32 शाखा आहेत आणि लवकरच आमचं महाराष्ट्र 100 आणि कर्नाटक 100चं प्लॅनिंग आहे. तसं 2023पर्यंत 1000 शाखांचं आमचं पूर्ण भारतामध्ये प्लॅनिंग आहे. बासुंदी चहासोबतच आम्ही व्हाईट टी देतो, रोज टी देतो, ब्लॅक टी देतो, तुलसी ग्रीन टी देतो, ग्रीन टी देतो, स्टिविया टी स्पेशली डायबेटिक लोकांसाठी स्टिविया टी आहे. आणखी मसाला दूध आहे आमचं, प्लस कॉफी पण आहे. हे एवढे प्रोडक्ट आम्ही पाटील कट्टामध्ये रन करतो. मी स्टार्टिंगला फक्त पाटील कट्टामध्ये बासुंदी चहा सुरू केला. मी खूप त्याच्यावर रिसर्च केला. मार्केटमध्ये खूप क्वालिटी प्रोडक्ट द्यायचा माझा विचार होता. बासुंदी चहामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले ते एकदम नॅचरल आणि एकदम म्हणजे काहीच त्यात कुठलेही केमिकल नाही, काही नाही. कारण माझा विचार होता आपण 1 रुपया कमी कमवला तरी चालेल, पण क्वालिटी देणं हा माझा पर्पज होता. आमचं एमच आहे, क्वालिटी इज आवर एम. पाटील कट्ट्याच्या मॅनेजमेंटबद्दल जर बोलायचं झालं तर खूप सपोर्टिव्ह आहेत मॅनेजमेंट. जागेसाठी म्हणा किंवा आपला सेटअप आहे फ्रँचायझीचा, याच्यासाठी मदत म्हणा किंवा सपोर्ट. त्याच्यामुळे मी डोळे झाकून फ्रँचायझी घेतलेली आहे. 2 वर्ष झाली मला फ्रँचायझी मी चालवतो. खूप समाधानी आहे. कस्टमर आपलं खूप समाधानी आहे कारण क्वालिटी आपण मेंटेन ठेवलेली आणि क्वालिटी सर्वात बेस्ट आहे. अजून एक फ्रँचायझी घ्यायला हरकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तरुण युगाने पाटील कट्ट्याची फ्रँचायझी घ्यावी. आणि आम्ही संपूर्ण भारतभर फ्रँचायझी डेव्हलपमेंटसाठी काम करत आहे. आमचं स्वप्न आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण भारतातून लाखो लोकांना उद्योजक बनवणे आणि त्याचबरोबर भारतातल्या हजारो लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणे. आमचं स्वप्न आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये 1000 फ्रँचायझी निर्माण करून आउटलेट्स आणि ओपन करून त्याचबरोबर भारताच्या बाहेरसुद्धा काही आउटलेट्स ओपन करायचे आहेत. अतिशय सुंदर प्रॉडक्ट आम्ही डेव्हलप केलेला आहे जेणेकरून आमच्याकडे येणारा प्रत्येक कस्टमर हा सॅटिस्फाय होतो, खुश होतो आणि तीच खरी आमच्या कामाची पावती आहे. मला ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा मी ऋणी आहे. आणि त्यावेळी मी जॉब सोडल्यानंतर ज्या सर्वांनी मला मदत केली त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे. भविष्यात नक्कीच मी त्यांना माझ्या परीने मी जे माझ्यासाठी त्यांच्यासाठी करता येईल मी ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.